मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतरानंतर पदाधिकाऱ्यांच्या सोयी सुविधांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नाहीत असा दावा करण्यात आलाय आणि आता इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जातोय। त्यामुळे सार्वजनिक पैशांच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे या संदर्भात माहिती देणारा एक सविस्तर वृत्तांत बघूयात। ही आहे मुंबई महानगरपालिका। या महानगरपालिकेमध्ये अनेक वादंग सुद्धा उठले, मात्र सध्या ही महानगरपालिका एका नव्या कारणामुळे चर्चेत आहे आणि या चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे पदाधिकाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या गाड्यांचा। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी केली होती, मात्र आता या गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि बैठकींच्या दृष्टीने पुरेशा आरामदायी नसल्याचा दावा हा करण्यात आलाय। वर्षाचे 365 दिवस मुंबई शहर उपनगरातून खड्ड्यातून वाहतूक कोंडीतून मार्ग काढणारा मुंबईकर की चू करत नाही। स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात चिडचिड करण्याच्या पलीकडे मुंबईकरांच्या हातात तसंही फारसं काही नसतं, मात्र मुंबईचा कारभार हाकणाऱ्यांना थोडा जरी त्रास झाला तरी तो मात्र सहन होत नाही। आता तुम्ही म्हणाल मग यात नवीन काय? मंडळी, खरा मॅटर तो पुढे, तो म्हणजे यंदाच्या जानेवारी महिन्यातच या पदाधिकाऱ्यांसाठी स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र त्या प्रवासासाठी पुरेशा आरामदायी नसल्याची तक्रार ही करण्यात आली। त्यामुळे पुन्हा एकदा करदात्यांच्या लाखो रुपयांचा चुराडा करण्याचा निर्णय झालाय। आता या सगळ्यावर सभागृह नेते काय म्हणतायत तुम्हीच ऐका। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। महापौर रितू दावडे यांच्या सेवेसाठी यापूर्वीच सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे। मात्र अवघ्या काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या गाड्या या बदलण्याचा प्रस्ताव समोर आल्यानं विरोधकांकडून याबाबत टीकेची झोड उठत असल्यानं वेगळी शंका उपस्थित केली जाते। जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे त्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील। विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोपांनंतर आता महापौरांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलंय। आता यांचे आरोप खोटे कसे आहेत यावर आता कलगीतुरा रंगलाय। सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेले आहे। एकीकडे पाहिलं तर दोघीही मैत्रिणी असल्याचं भासवत असल्या तरी सुद्धा दोघीही एकमेकींच्या समोर कायमच उभ्या ठाकलेल्या असतात। दोघींना सुद्धा पक्षातील पद वाचवण्यासाठी हे सगळं कारण लागत असल्याची चर्चा मात्र दबक्या आवाजात महापालिकेत सुरू आहे। मात्र या सगळ्यावरती मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार नेमकं काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूयात। मला सांगा, जर तुम्हाला पाठदुखी होते मग त्या वॉर्ड ऑफिसरांना अभियंत्यांना पाठदुखी होत नाहीत का? ते तर वर्षानुवर्ष स्कॉर्पिओ वापरतात। आता या सगळ्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरायला आयतं कोलीत मिळालंय यात काही शंका नाहीये। सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिका लुबाडण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा डाव तर नाही ना, असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारू लागलाय। आता हा मुद्दा महापालिकेत किती चालतो, या नव्या गाड्यांच्या खर्चांचं ऑडिट पालिका कशी करते, बरं जरी नव्या गाड्या या नेत्यांना वापरायला दिल्या तरी जुन्या गाड्यांचं पालिका काय करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता येणारा काळच ठरवेल। भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।